नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत झाली धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठक. धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व राज्य अल्पसंख्याक आयोग सदस्य तथा राज्यमंत्री दर्जा असलेले ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली. दरम्यान बैठकीत जैन समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी महामंडळाच्या विविध योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान या बैठकीला धुळे जिल्हा अधिकारी माननीय जितेंद्र पापडकर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब यांच्यासह विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी सह जैन समाजाचे मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करत असताना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये जैन समाजाच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजनांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे व्यक्तिगत विकासासाठी व्यापार उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या योजना आहेत, महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्या योजना आहेत, व्यक्तिगत महिलांना वेगवेगळ्या व्यापार उद्योगामध्ये प्रोत्साहित करण्याच्या योजना आहेत, शिक्षणामध्ये उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप असेल, उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाची योजना असेल, या सगळ्या योजनांचा या महामंडळाच्या कार्यकक्षेत समावेश केलेला आहे. याबरोबरच जैन धर्मियांच्या प्राचीन तीर्थक्षेत्र आहेत, या प्राचीन तीर्थक्षेत्रांचं संवर्धन, जीर्णोद्धार व विकास करण्याची योजना या महामंडळामध्ये आहेत. प्राचीन जैन ग्रंथसंपदा आहे, त्या ग्रंथसंपदेचं पुनर्लेखन करणे, डिजिटायझेशन करणे, त्याची योजना यामध्ये आहे. जैन साधुसंतांच्या विहारामध्ये सुरक्षा पुरवणे आणि त्यांच्या विहारामध्ये ज्या ठिकाणी सुविधा नाहीत अशा सुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी सुद्धा सरकारनं महामंडळाच्या माध्यमातून दिली आहे. आणि या महामंडळाच्या माध्यमातून गृहकर्जाची सुद्धा सोय केलेली आहे. विधवा महिलांना पेन्शन देण्याची व्यवस्था सुद्धा यामध्ये केली आहे. अशा प्रकारचं सर्वसमावेशक तरतुदी असलेलं जैन समाजाच्या सर्व घटकांचा विकास करता येईल अशा सर्व योजनांचा समावेश असलेलं एक महामंडळ सरकारनं स्थापन केलेलं आहे. या महामंडळाची माहिती जैन समाजातल्या सर्व घटकांच्या पर्यंत पोहोचावी आणि राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे